धन्य द्रौपदीच्या वरा बाबा फुलाजी प्यारा प्रसन्न तुम्हा देव सिद्धेश्वरा डोक्याला जटाची हार दाविना महिमा कलियुगा घेतला तुम्ही अवतार दाविना महिमा कलियुगा घेतला तुम्ही अवतार म्हणो तुम्हा विष्णू म्हणो सिद्धेश्वर म्हणो सैलानी म्हणो साईबाबा म्हणो गुरुदेव म्हणो कुलदेव म्हणो गुरुदेव म्हणो तुमच्या छातीवर या ध्यान मंदिराची गरज कशाला आपल्याला जागा एकांत असावा तिथे कल्लोळ नसावा म्हणून संतांनी संतत ते जंगलामध्ये गेले कुठं कुठं बसले बाबाजी तर शेतातच राहत होते त्या झाडाखाली राहत होते कारण की ते त्याला तसंच पाहिजे आणि तिथंच ते साधून घेतात आपल्याला ते तेवढं नाही बाबा म्हणले संसारामध्ये राहून आपल्याला परमार्थ साधवता येते आणि याच्यासाठी आपल्याला कुठं जायची गरज नाही आपल्याला कोण्या जंगलात कुठे जायची गरज नाही आपल्याला त्याने अनुभव घेतले बाबाजीनं अनुभव घेतले आणि आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट बसा आणि हे अनुभव तुम्हाला तुमच्या घरामध्ये येते आणि याला कुठे हिंडायची गरज नाही देव पाहायशी गेलो माझा मीच देव झालो म्हणले देव पाहायशी गेलो माझा मीच देव झालो करायचा आणि आपला अनुभव आपणच घ्यायचा बाकी काही नाही सिर्फ तुम्ही 5 मिनिट बाबा काय म्हणत होते 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही बसा आणि तुमचा अनुभव तुम्हालाच घ्यायचा आहे याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोहळा म्हणले काय म्हणले संतांनी याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोहळा बस आपले बाबा काय सांगले की 5 मिनिट तुम्ही ध्यानाला बस आपले डोळे मिटून बसा काऊन की हे डोळे इकडे तिकडे पाहतात म्हणून आपल्याला हे अंतर्मुख व्हायचं हे बाह्य मुख आहे इकडे तिकडे पाहतो तर हे बाह्य आपण पळतो इकडे तिकडे बाह्य इंद्रियाला या इंद्रियाला एकचित्त करण्यासाठी आपल्याला डोळे लावून 5 मिनिट आपल्याला 10 मिनिट हे आपल्याला बसायला बाबाजीने सांगितलं अखंड दिव्य रूप अविनाशी ब्रह्मा विष्णु महेशा सद्गुरु निर्गुणा सर्वेश्वरा योगीश्वर रूप निवेशितेश्वरा बाबा कुलाजी समर्था सद्गुरु सिद्धगुरु महंता मंगल को आत्मा रो अनंता समदो भुवंतसाठी सद्गुरु अमर ज्योती गुणवंतांत सैताचा वेदवान होती समदेव तुला वंदना गुरु ब्रह्म वंदना सदा जनशियनमा भावना आगे वसे किंदो गुरुदेव निवशाता आज पाजपा गुरुनाम विश्वासना ओम शांति शांति गुरु निरंजन की ओम सद्गुरु
ओम प्रकाश रूप निर्माण रूप धारण कीजिए सदगुरु बावली ओंकार की जय